मंजू, मंजू, अगं आता कसला विचार करतेस? आणि सत्याचा राग कमी झाला का? होय, पण त्यासाठी सत्यानं मला तात्यासाहेबांची माफी मागायला लावली. काय? तू तात्यासाहेबांची माफी मागितलीस? होय, मला मागायची नव्हती माफी, फक्त आमच्यात भांडणं होऊ नयेत म्हणून मागितली. नाही, बरं केलंस. आता ना निदान तात्यासाहेबांना तुझ्यावर संशय नाही राहणार. नाही भारती मावशी, तात्यासाहेब लय धूर्त माणूस आहे. त्यांना माहिती मला त्यांच्या अंमली पदार्थांच्या रॅकेटबद्दल सगळं कळलंय. मंजू, मग तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे आता? भारती मावशी, आता एकच प्लॅन. लवकरात लवकर तात्यासाहेबांविरुद्धचे सगळे पुरावे गोळा करायचे आणि सत्यासमोर तात्यासाहेबांचा खरा चेहरा आणायचा. भारती मावशी, मला या सगळ्यात तुमची मदत लागणार आहे. मंजू, अगं मी तुझ्या सोबतच आहे. आता तात्यासाहेबांच्या विरोधात ठोस पुरावे जमा करायचे, मग तात्यासाहेब जेलच्या आत. वाघमारे, तुम्ही तात्यासाहेबांवर आरोप केले ते मला नाही आवडलं, पण तुम्हाला त्यांची माफी मागावी लागली हे त्यापेक्षा जास्त नाही आवडलं. नवरा म्हणून आपल्या बायकोनं असं आपल्यासमोर कुणाची माफी मागितलेली कसं आवडेल मला? मग भले ते तात्यासाहेब का असणार, पण काय करू वाघमारे, माझा नाईलाज होता. अहो, तात्यासाहेबांवर असे आरोप केलेले मला नाही आवडत, कारण ते एकदम प्रामाणिक माणूस आहे. तो सत्या, 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 अरे तू अर्ज सांगितलं दुरुस्त करायला, ते दुरुस्त केलं एकदा बघतो का? नाही, नंतर बघतो. सत्या, काय विषय? काही विचार करतो बसला एवढा? नाही, काय विषय नाही. काय 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 विषय नाही, काहीतरी विचार करत बसलायस तू. सांग मला, काय काय प्रॉब्लेम आहे? काय टेन्शन आहे का? काय नाही बलमाग, तू ते मंडळांनी डॉल्बी लवकरात लवकर म्हणजे